देशात एक काळ असा होता की जेव्हा ओनली विमल ही जाहिरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ओनली कमळ हा एकमेव नारा सर्वत्र घुमतोय. ठाणे शहरात भविष्य काळात सुशासन हवे असेल, तुम्हाला 24 तास पाणी हवं असेल तर ठाण्यातही ओनली कमळ हा नारा घुमायला हवा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर ठाण्यात माझे ऐका, तुमचं जगणं सुरळीत करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो, अशा शब्दात वनमंत्री आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या कोपरी परिसरात भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक उपस्थित होते. यावेळी कोपरी मंडळ भाजपच्या वतीने नाईक यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना नाईक यांनी ठाणेकरांचं जगणं सुसह्य करायचं असेल तर आता ओनली कमळ हाच ध्यास ठेवायला हवा, असं आवाहन त्यांनी केलंय. ही केवळ माझी भावना नाही तर ठाण्याचे आमदार संजय केळकर, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांची ही भावना आहे. जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनाही तसंच वाटत असेल. त्यामुळे ठाण्यात जर सुशासन हवं असेल तर ओनली कमळ ही भावना लोकांमध्ये रुजू द्या, असं आवाहन नाईक यांनी केलंय. ठाणेकरांच्या हितासाठी झोकून काम करताना इतर कोणाचाही उल्लेख, टीका करायची गरज नाही, अशी टोलेबाजीही नाईक यांनी यावेळी केली. भरपूर पाणी, चांगलं राहणीमान यासाठी भाजपला साथ द्या. गेली 25 वर्ष मी नवी मुंबईतील सत्ता एकहाती राखली. या शहराचं पहिलं महापौर संजीव नाईक होते आणि आतापर्यंत अखेरचे महापौर ठरलेले जयवंत सुतार हे देखील आपल्या विचारांचे होते. नवी मुंबईत गणेश नाईक या नावानं निवडणुका लढलो आणि जिंकलोही. मी शिवसेनेत होतो तेव्हा त्या शहरात ओनली शिवसेना, राष्ट्रवादीत गेलो तेव्हा महापालिकेत ओनली राष्ट्रवादी आणि येत्या काळात भाजप आणि भाजपच राहणार, असा दावा गणेश नाईक यांनी यावेळी केलाय. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक तुमच्या सर्वांचं नेतृत्व करत सर्वात पुढे राहिलो असा शब्द देतो, असं ते यावेळी म्हणाले. नवी मुंबईत मागील 20 वर्ष मी घरपट्टी, पाणीपट्टी वाढू दिली नाही. ठाण्यात जर चांगली व्यवस्था हवी असेल तर मी जे सांगतो ते ऐकायला हवं. मी जे बोलतो ते करून दाखवतो. नवी मुंबईला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळतोय. ठाणेकरांना मात्र पाण्यासाठी रात्री अपरात्री उठावं लागतंय. नवी मुंबईत 24 तास पाणी पुरवठा होतोय. नवी मुंबई शिक्षण मोफत आहे, उत्तम दळणवळणाची व्यवस्था आहे. ठाण्यातलं चित्र बदलावं आणि सुशासन यावं असं तुम्हाला वाटत नाही का, असा सवाल नाईक यांनी यावेळी केलाय. ठाणे महापालिकेची निवडणूक 4 प्रभागांची होईल. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंबंधीचं नियोजन करून घ्या. या ठिकाणचे अभियंते, शहर विकास विभागाचे अधिकारी यांच्या संपर्कात राहा. मी पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यात गडकरी रंगायतन येथेही माझा जनता दरबार भरेल, अशी घोषणा नाईक यांनी केली आहे. पक्षाने माझ्यावर ठाण्याची जबाबदारी दिली तर माझे ऐका, तुमचं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी मी जीवाचं रान करेन, असं नाईक यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील चरई परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी हे उपस्थित होते. पाणी पुरवठ्यातील अडचणी, कमी दाबाने येणारं पाणी तसेच इतर नागरिक समस्यांवर सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी
पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचं सांगितलंय. त्यांनी लवकरच या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय. ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही केळकर यांनी म्हटलंय. ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी पालिकेनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनील जोशी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील व इतर मान्यवर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आज मी महापालिकेमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी आणि जे अफेक्टेड लोक त्या ठिकाणचे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून चर्चा केली. पहिला अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सफाई कामगारांचा जो विषय हा गाजत होता गेलं वर्षभर विधिमंडळात पण मी सातत्याने मांडत होतो की जो म्हणून ठाणीत काम करतो तो सफाई कामगार आणि त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर कोर्टाच्या माध्यमातून शासनाने देखील अधिकची कुमक पाठवून ती केस जिंकली आणि आमच्या म्हणण्याला त्या ठिकाणी दुजोरा मिळाला आणि प्रत्येकाला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा कोर्टाने निर्णय दिला. तर त्यासंबंधीचं परत शासनाने देखील परिपत्रक काढायला पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या नगरपालिका महापालिका ज्या ठिकाणी म्हणून हे सफाई कामगार आहेत ज्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे त्यांना तो मिळणार नाही आणि म्हणून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या पाठीशी लागून आम्ही हे परिपत्रक देखील काल काढलं आणि हे परिपत्रक हे संबंध सगळ्या महाराष्ट्राभर गेलं. हे आता आम्ही ठाणे महापालिकेमध्ये पण दिलं की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण मिळणार नाही वारसा हक्क नाकारायला आणि त्यामुळे हे परिपत्रक जे आहे हे आता पुरेसं आहे या सफाई कामगारांना वारसा हक्क मिळण्यासाठी. त्याचबरोबर पाण्याचा विषय जो आहे तो निरनिराळ्या स्तरावर माझा प्रयत्न सगळं चालू आहे की या ठिकाणी पाण्याची जर तूट भरून काढायची असेल घोडबंदर परिसर असेल किंवा ठाण्याचा अन्य भाग असेल तर 50 MLD पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्याकरता मुंबई महापालिका ठाणे त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त दोन्ही महापालिकांच्या अशा माझ्या 4 मिटिंगा झाल्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही मी सांगितलं जवळजवळ 10 दिवस होऊन गेले की ह्या पाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो आपण पूर्ण शहर पातळीवर पाण्याची कमीत कमी 25 MLD तातडीने देऊन सोडवावा. आज डीपीडीसीमध्ये देखील जर त्या विषयाची चर्चा निघाली तर त्याच्यामध्ये मी मांडणार आहे. पण काही पॉकेट्समध्ये देखील फार मोठं पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून आज धोबिआळी चरई लोकमान्य आळी हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळजवळ 4 महिन्यापासून फार मोठा पाण्याचं दुर्भिक्ष आहे. 1.5 लाख लोक त्या ठिकाणी राहतात कंबोनात त्याच्याही पेक्षा जास्त राहतात. तर आज पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी आणि त्या ठिकाणचे प्रातिनिधिक असे लोक तसंच आमचे माजी नगरसेवक सुनील जोशी तसंच खरकराळीतली काही प्रतिनिधी असं आम्ही एक मीटिंग घेऊन ऍक्शन प्लॅन ठरवला आहे. आता ताबडतोब अधिकारी त्या स्पॉटवर पण गेलेले आहेत की हे पाणी जे आहे कारण रोज टँकर लागतं रोज टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आणि हे सगळं जुन्या ठाण्यातली जुने लोक राहणारे या सगळ्या भागातले आहेत. तर त्याचा पण ऍक्शन प्लॅन ठरला आणि आठवड्याभरामध्ये हा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने तो ऍक्शन प्लॅन झालेला आहे. आठवड्याच्या नंतर जर झाला नाही तर पुन्हा त्याचा फॉलोअपची मीटिंग घेऊन जोवरी त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा आणि हे त्याच्यावरच्या उपाययोजना चालू राहणार आहे. दोन 2024-25 हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच श्री अंबिका योग कुटीर ठाणे येथे रविवार 9 फेब्रुवारी रोजी मेंदू विकारासाठी योग या विषयावर 1 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हेही या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी, सहसचिव सुनील कुलकर्णी, निलिमा शास्त्री, महेश पाटील, विश्वस्त प्रकाश पवार आदी उपस्थित होते। सकाळी 10 वाजल्यापासून मान्यवरांची मनोगते होणार आहेत। कार्डियाक भूलतज्ञ डॉक्टर अलका मांडके, NK कंसारा हे या परिषदेसाठी अतिथी आहेत। ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका कुटीर योग शाखेचे संचालक सुरेश खटाव हे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा, हिरल मेहता या योगाच्या न्यूरोलॉजिकल पॉवरद्वारे मेंदूचे पुनर्जीवन, डॉक्टर शुभांगी पारकर या योगाच्या अँटी डिप्रेसंट इफेक्टचा न्यूरोसायंटिफिक आधार, डॉक्टर मानसी मूर्ती मिटिंटी या तीव्र वेदना आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संतुलन शोधणे, डॉक्टर कौस्तुभ अबनावे हे एपिलेप्सी सह चांगले जीवन जगणे, डॉक्टर विद्या अमृते हे चिंता, डॉक्टर ज्योती कॉन्ट्रॅक्टर हे सौम्य संज्ञात्मक कमजोरी आणि डिमेन्शिया आणि अल्झायमरमध्ये त्यांची प्रगती या विषयावर नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञ पेपर सादरीकरण करणार आहेत। आयुष मंत्रालय, भारत सरकारचे योग प्रमाणित खुर्चीत बसून योग प्रॅक्टिकल श्री अंबिका योग कुटीरच्या फॅकल्टीद्वारे आयोजित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली। ही पत्रकार परिषद जी आपण आयोजित केलेली आहे, ही पत्रकार परिषद श्री अंबिका योग कुटीर ठाणे ही आमच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही ही आयोजित केलेली आहे। आणि ह्याचा उद्देश हा आहे की 9 तारखेला न्यूरोलॉजी या विषयावर आमचं मार्गदर्शन होणार आहे। इथल्या बरेच लोक आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि परदेशातून सुद्धा बरेच लोक या 9 तारखेच्या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि हा विषयसुद्धा खूपच सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा किंवा आता सध्या भेडसावणाऱ्या सगळ्या या प्रकाराचा आहे। तो विषय म्हणजे न्यूरोलॉजी। आणि योगाच्या माध्यमातून हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येतील किंवा ह्याच्यावर मात करता येईल याच्यासाठी आपली ही परिषद 1 दिवसाची 9 फेब्रुवारीला आपण आयोजित केलेली आहे। त्यामुळे आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे, मेंटल स्ट्रेस आहे, ADHD आहे, चिडचिडेपणा आहे, ऑटिझम आहे, ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे। आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था ह्याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईन सुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत। आणि स्वतः कंसारा सर जे आहेत, मुख्य कन्सल्टंट YCBJ जे आहेत तिथले, ते सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। योगा जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्याला नॉर्मली लोक किती वाटते आणि मग वाटतं की सर्जरी करायला लागेल, तर सर्जरी न करता योगाच्या थ्रू छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ना, ऑटिझम, ADHD, अगदी डिमेन्शिया सुद्धा, डिप्रेशन तर आहेच, ह्याला योगाचे जे टेक्निक्स आहेत याला आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो। त्याच्यात योगनिद्रा असू शकते किंवा मेडिटेशन असतं की ज्याने आपल्या श्वास प्रश्वासवर कंट्रोल येऊन आपण शांत होऊ शकतो। ह्या 1-2 गोष्टी सांगतात। त्याच्यात आसनं पण करता येतात, चेअरवर म्हणजे खुर्चीवर बसून आसनं, अगदी सूर्य नमस्कार सुद्धा आपण करू शकतो की जे नॉर्मल माणसाला लो मोबिलिटी म्हणजे त्यांना हलता येत नाही, बेडवर आहेत, त्या सगळ्यांना योगाचा खूप फायदा होतो।